संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे भक्तिमय स्वागत. दुपारच्या 20व्यानंतर पालखी पाडेगाव मुक्कामी रवाना. बातमी लोणंद प्रतिनिधी बाळू नंदगड. जगद्गुरू संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पंढरपूरहून आळंदीकडे परतीचा पालखी सोहळा आज लोणंद नगरीत दाखल झाला. यावेळी पालखीने लोणंद येथे दुपारचा 20वा घेतल्यानंतर मुक्कामासाठी पाडेगावकडे प्रस्थान केले. लोणंदमध्ये पालखीचे भाविकांनी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने स्वागत केले. टाळ मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या अखंड जयघोषात आणि ज्ञानोबा तुकारामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात वाहून निघाला. वैष्णवांचा विराम, यांची शिस्तबद्ध वाटचाल, फडकणारे भगवे ध्वज आणि वारकऱ्यांचा उत्साह यामुळे लोणंद नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले. अनेक सामाजिक संस्था, ग्रामस्थ, व्यापारी तसेच नागरिकांनी वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, फराळ, वैद्यकीय सेवा व अन्य आवश्यक सुविधांची व्यवस्था केली होती. दुपारचा 20वा संपल्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पारंपरिक विधीनंतर पुढे मुक्कामासाठी पाडेगावकडे रवाना झाली. यावेळी हजारो वारकरी, भाविक आणि स्थानिक नागरिकांनी पालखीचे दर्शन घेऊन माऊलींच्या चरणी प्रार्थना अर्पण केल्या. लोणंद नगरीत विठ्ठल राम सेवा आणि पालखी मिरवणुकीचा रामकृष्ण हरी. खऱ्या अर्थानं जन्म आलो त्याची, आज फळं झाले साची. जन्माला आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं या नंदीराजाची सेवा केली आणि त्याची सेवा केलेल्या ऋणातून उतराई होण्याकरता या ठिकाणी ज्ञानोबारायांची सेवा आज खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये घडली. या ठिकाणी आजचा परतीचा प्रवास विश्वमौली ज्ञानोबारायांचा हा जो सोहळा आहे, आज फलटण ते पाडेगाव यापर्यंत जो प्रवास आहे, आपला विठू आणि राया या बैलजोडीने हा प्रवास या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या रथाचं सारथ्य करत यापर्यंत आणलेला आहे. खूप आनंद वाटला. बैल सांभाळलेलं, त्या नंदीराजाची सेवा केलेली अंतःकरणाला खूप खूप समाधान वाटले. शब्दात मांडता येणार नाही एवढं आनंद या ठिकाणी आज पाहायला मिळतो. रामकृष्ण. जय हरी माऊली. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पायवंदित असे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आणि या पालखी सोहळ्यामध्ये आता माऊलींचा जो सोहळा आहे तो पंढरपूर ते आळंदी हा असा मार्गक्रमण करत असताना आपल्या लोणंद शहरामध्ये काही वेळाचाच हा सोहळा या ठिकाणी येतो आणि त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण लोणंद आणि पंचक्रोशीतील वारकरी मंडळी, भक्तमंडळी या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी जमलेली आहे. त्यामुळं वारीच्या प्रवासामध्ये असलेला हा विसाव्याचा काही क्षणापूर्ती पालखी या ठिकाणी आता लोणंदमध्ये दिसणार आहे आणि हा आता माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आपण सर्वजण आतुरलेलो आहोत आणि सर्वांनी या भक्तिभावानं या ठिकाणी सर्वजण येतात, आपापल्या परीनं ही सेवा करतात. असा हा परतीचा सोहळा या ठिकाणी आता आपण अनुभवतो. धन्यवाद. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.